त्यांनी तिथून देखील स्थगिती आणायचा प्रयत्न केला होता, स्टे मिळण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत होते। उच्च न्यायालयाने माझ्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने आरोपी निश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिलेली नाही। त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला, उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिला होता। दाखवण्यात आले, 4 ड्राफ्ट वाचून दाखवण्यात आला, त्यावेळेस आरोपींनी डिनाय केलेला आहे आणि आरोपींची जी भाषा होती ती देखील तुम्ही सर्वांनी ऐकली। त्याबद्दल मी आत्तापर्यंत बोललो नाही, मला तसं बोलता येत नाही जे काही कोर्टात होतं आहे ते, कारण ते मेरिटचे विषय आहेत, ते सगळे वकील साहेब बोलतात। परंतु ह्याच्यातून एक सगळ्यांना जे काही स्पष्टीकरण भेटलेलं आहे, पत्रकार बंधू सगळे तुम्ही मध्ये असतात, जे माझ्या भावाला संपवलं ह्या आसुरी वृत्तीनं, त्या आसुरी वृत्तीचा कुठंही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही। त्या आसुरी आनंद घेण्यासाठी वारंवार वकील बदलून जे काय पेन ड्राईव्ह मागणी करतात त्यांचे ते राईट आहेत, मागू द्या। परंतु तो जरी विचार केला निसता, ज्याच्या मनामध्ये हृदय आहे माणसाच्या, त्या माणसाला त्याचा विचार जरी केला तरी ते असं थक्क होतं जे मन, त्या मनाला प्रत्येक वेळेस आमच्या एवढ्या वेदना झाल्या, कारण का प्रत्येक वेळेस नवीन वकील नवीन पेन ड्राईव्ह ते त्यांचे राईट आहे, त्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही। परंतु ज्या आसुरी वृत्तीनं माझ्या भावाला संपवलं तेच रिपीट बघण्याचं जे आमचा अट्टास होता, त्याहून ही गोष्ट समजते की आरोपी आणि समर्थन त्यांचं करणारे ह्यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही। त्यांची प्रॅक्टिस होती त्या संदर्भात काय सांगितलं? आमच्या सगळ्याच्या हिशोबानं तेच होतं, आजचं मरण उद्या ढकलण्यात येत होतं। परंतु ह्याच्यातून एक गोष्ट जे आपलं महाराष्ट्राचं सरकार आहे, मुख्यमंत्री साहेब आहेत, ह्या सगळ्या प्रकरणावरून त्यांना एक गोष्ट जाणवली असेल की हे न्यायालयाला एवढं चॅलेंज करतात, तर जे इथलं प्रशासन आहे, मग ते पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल किंवा विविध हे जे प्रशासन आहेत, ते हे प्रशासनं हे सगळे खंडणीखोर लोक कशा पद्धतीनं म्हणजे इथं त्याची वागणूक किंवा जी ट्रीट करत होते सगळ्या गोष्टी त्या कशा प्रकारे असतील याची त्यांना मुख्यमंत्री साहेबांना कल्पना आलेली असेल। मात्र कुठेतरी आता न्याय झाला आणि दिलासा मिळतो नाही, लवकरच न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि मुख्यमंत्री साहेब असतील, सगळी सिस्टीम असेल, देशमुख कुटुंबियाला शब्द आहे आणि सगळे एव्हिडन्स आहेत, ते वेळोवेळी जे काही वकील आहेत, सरकारी वकील आहेत, निकम साहेब आहेत, कोले साहेब आहेत आणि सगळी टीम आहे आयोची, त्यामुळं आम्हाला तीच अपेक्षा आहे, आम्हाला न्याय मिळावा लवकरात लवकर, त्याची म्हणजे लवकरात लवकर ही सगळी गोष्ट होऊन आम्हाला न्याय मिळावा। दोष मान्य नाहीत, आज उज्ज्वल निकम साहेब देखील उपस्थित होते, मान्य कोर्टाने देखील आज 4 फ्रेम केलेला आहे, पण आरोपींनी अनेक टॅक्ट वापरल्या गेल्या, अनेक वेळा वकील बदलणं असेल, डिले करणं असेल, परत पुराव्याच्या अनुषंगाने सुनावणी पुढच्या वेळेस हे करा, रिक्वेस्ट करा, विनंती करा, हे नेमकं आजचं मरण उद्यावरती ढकलण्याच्या अनुषंगाने सहभागी आहेत असं त्या ड्राफ्टमध्ये करण्यात आलं। तर मास्टरमाइंड या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत कोण झाला नाही, मुख्य आरोपी आणि जे मास्टरमाइंड आहे ते सगळं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे, सिद्ध केलेलं आहे, तपासातून ते पुढं आलेलं आहे। कारण तपास नेमणं आणि तपास पूर्ण होणं ह्याच्यामध्ये फरक असतो। ज्यावेळेस तपासी अधिकारी येतात त्यावेळेस माहीत नसतं झालेलं प्रकरण काय आहे, परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं त्याच वेळेस मुख्य आरोपी कोण आहे, 2 नंबरचा आरोपी कोण आहे, 1 ते 7 आरोपी कोण आहेत, हे जी टीम होती CID SITची त्यांनी सगळं चार्जशीट हे न्यायालयात दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच ही सगळी कार्यवाही चालू आहे। गुन्हेगारीचा जो प्रमुख आहे तो सुदर्शन घुले आहे असं मान्य कोर्टाचं म्हणणं। आता त्या सगळ्या गोष्टी खरंच मला म्हणजे मी बोलणं अपेक्षित नाही, मला स्वतःकडून हे न्यायालयाचे विषय आहेत सगळे, परंतु त्या टोळीचा प्रमुख कोण आणि त्या टोळीचा मालक कोण आणि टोळी चालवत होता कोण, हे सगळं आयोनी सगळं पुढं सिद्ध केलेलं आहे, तेच खरं आहे, त्याचे सगळे पुरावे आहेत आणि ते वेळोवेळी न्यायालयाला ते सादर करतील।